तर हैदराबाद गॅझेट संदर्भात सध्या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। मात्र हे हैदराबाद गॅझेट नेमकं काय आहे, या गॅझेटमध्ये नेमकं कोणत्या जातींचा समावेश आहे, गॅझेटमध्ये काय नोंदी आहेत, अभ्यासकांसोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांनी। आपल्या सगळ्यांना हैदराबाद गॅझेट नक्की आहे काय असा प्रश्न पडला असेल तर ते गॅझेट आता माझ्या सोबत आहे। अर्थात जुलै 1884 साली हे हैदराबाद गॅझेट तयार करण्यात आलेलं आहे। आता हे गॅझेट संपूर्णपणे वाचून दाखवणं शक्य नाही, त्यातला हा मी काही तुम्हाला इंडेक्स दाखवतोय। यामध्ये साधारणपणे 6 ते 7 साधारण 9 11 साधारणपणे यामध्ये सगळे मिळून चॅप्टर्स आहेत। 837 नंबरचं पान आहे हैदराबाद गॅझेट मधलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं। त्यामध्ये वैजापूर जिल्ह्याची माहिती देण्यात आलेली आहे। ही वैजापूर जिल्ह्याच्या आपण आता पेजवरती आलेलो आहोत, वैजापूर तालुक्याच्या। तर यामध्ये काय लिहिलंय की द टोटल पॉप्युलेशन इन 1881 साली पहिली जनगणना झाली, त्यावेळेला वैजापूर जो तालुका आहे त्या वैजापूर तालुक्याची पॉप्युलेशन होती 58,604। मग त्यामध्ये जातींचं बायफर्केशन पण करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये असं लिहिलंय की 58,000 मध्ये 54,261 हिंदू होते आणि त्यांचं प्रमाण दिलेलं आहे 92.58%। तर त्याचबरोबर मुस्लिमांचं सुद्धा प्रमाण दिलेलं आहे की 4,337, ते लोकसंख्येमध्ये 7.4% इतकं त्यांचं प्रमाण होतं। पुन्हा पुढे खाली जे आहे ते जाती सुद्धा दिलेले आहेत। त्यावेळेला वैजापूर तालुक्यामध्ये 2,096 ब्राह्मण होते आणि त्याचबरोबर विदूर त्यांची संख्या दिलेली आहे, कास्टीज, राजपूत, त्याचबरोबर इतर जे आहेत राठोड, हलवाई, गुजराती, भाटी, जाट यांची सुद्धा संख्या दिलेली आहे। आणि त्यावेळेला कुणबीची संख्या किती होती तर तो आकडा थक्क करणार आहे। वैजापूरमध्ये आज कुणबींची संख्या ही बोटावर मोजण्या इतकी आहे। मात्र 1881च्या जनगणनेनुसार आणि 1884 साली हे जे गॅझेट निर्माण झालं त्या गॅझेटने दिलेल्या आकड्यानुसार 1881 साली एकट्या वैजापूर तालुक्यात 24,976 कुणबी होते। हे तर आपण बघू शकता, म्हणजे 58,000 लोकसंख्या त्याला जर डिवाइड केलं तर 24,000 होतात। तर निम्मी संख्या आज असलेल्या त्यावेळेला असलेल्या लोकसंख्येच्या तब्बल 50% इतके लोक वैजापूर तालुक्यामध्ये कुणबी होते। मग आज सगळे मिळून अगदी वैजापूर तालुक्याची लोकसंख्या 5-6 लाखाच्याही पुढे असेल, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तिकडे 24,000 सुद्धा कुणबी नसतील, जे कुणबी 1881 साली वैजापूर तालुक्यामध्ये कुणबी होते। आणि ही सगळी आपण परिस्थिती बघतोय तर या गॅझेटमध्ये फक्त वैजापूर तालुक्याचीच नाही तर मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या, त्यावेळच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या, म्हणजे त्यावेळेला जालना सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होता, त्यावेळच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सगळ्याच मोठ्या तालुक्यांची या गॅझेटमध्ये माहिती देण्यात आलेली आहे। आणि त्यामध्ये सुद्धा मूळ लोकसंख्येच्या तब्बल 50% लोक हे कुणबी होते। मग हे सगळे कुणबी आता गेले कुठं असाच प्रश्न मनोज जरंगे पाटील सरकारला विचारतायत।